श्री स्वामी समर्थ. मागच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत वैभव लक्ष्मी मातेचे व्रत कसे सुरू करावे, संकल्प कसा करावा, संकल्प करताना तांदूळ हातात घेऊन पाणी हातात कसे घ्यावे, काय म्हणावे याबद्दलची सर्व सविस्तर माहिती, त्याचबरोबर किती व्रताचा संकल्प करावा, कोणत्या दिवशी उद्यापन करावं याविषयीची सर्व माहिती मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. आज आपण वैभव लक्ष्मी मातेचं उद्यापन कसं करावं हे पाहणार आहोत. त्याआधी एक विनंती करेल की चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. आणि हो, वैभव लक्ष्मी व्रताची सुरुवात कशी करावी, कोणता संकल्प करावा, काय करावं याविषयीचा व्हिडिओ पाहिजे असेल तर तो तुम्ही जाऊन बघू शकता चॅनलवरती. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आजची दिलेली माहिती जर थोडी जरी आवडली शेवटी तर जाता जाता चॅनलच्या व्हिडिओच्या खाली लाईकचं बटन प्रेस करायला विसरू नका. आता सगळ्यात आधी वैभवलक्ष्मी मातेचे व्रत कसे करायचे हे आपण पाहिले होते, पण एकदम एक दोन वाक्यामध्ये मी तुम्हाला शॉर्टमध्ये याची माहिती परत एकदा देते. वैभवलक्ष्मी मातेचं व्रत हे अत्यंत साधं सोपं आणि अत्यंत शीघ्र फलदायी असं आहे. हे व्रत कुणीही करू शकतं, लहान मुलांपासून तर म्हाताऱ्या माणसांपर्यंत हे व्रत कुणालाही करता येतं. त्याचबरोबर या व्रताची सुरुवात ही शुक्ल पक्षातल्या शुक्रवारी किंवा श्रावण महिन्यातल्या शुक्रवारी वरदलक्ष्मी व्रत आरंभ म्हणजे पहिल्या शुक्रवारी करता येते बरं का. आता हे व्रत करताना साधं सोपं व्रत पूजा मांडणी ही गोरज मुहूर्तावर म्हणजे संध्याकाळच्या प्रदोषकाळी केली जाते. दिवसभर व्रत करावं. जय महालक्ष्मी माता, जय लक्ष्मी माता या मंत्राचा यथाशक्ती जप करावा. त्या दिवशी कुणालाही वाईट बोलू नये. त्या दिवशी मन प्रसन्न ठेवावे आणि जेवढी होईल तेवढी देवीचं नामस्मरण करावं. संध्याकाळी जोडपानावरती एक सुपारी ठेवावी, गणपती म्हणून तिची पूजा करावी. नंतर एका चौरंगावरती लाल कपडा अंथरवून अशा पद्धतीनं माता वैभवलक्ष्मीचा फोटो घेऊन त्यासमोर अशा पद्धतीनं कलश ठेवून यथाशक्ती पूजा मांडावी. आता ही पूजा मांडल्याच्या नंतर छान अशी पूजा करावी. देवीला नैवेद्यास खीर अर्पण करावी किंवा गोडाचा नैवेद्य कोणताही ठेवला तरी चालेल. या कलशाच्या वरती एक प्लेट ठेवून तांदळाची रास ठेवावी आणि त्यावरती एक चांदीचा किंवा सोन्याचा दागिना किंवा तो नसेल तर ₹1 नाणंही तुम्ही पूजनास घेऊ शकता. आणि इथं महत्त्वाचं म्हणजे लाल फुलं अर्पण करायचं असतं. लाल फुलाचा खूप मान असतो. आणि नंतर आरती वगैरे नैवेद्य ठेवून आरती करायची, कथा वाचायची. त्याच्यानंतर प्रसाद घ्यायचा किंवा जेवण करायचं. आणि श्रीयंत्र पूजा आपण जिथं कलश ठेवतो तिथं जवळ ठेवायचं, याची पूजा करायची. आता उद्यापन कसं करायचं तर आपण जर 11 शुक्रवारांचा जर संकल्प केला असेल तर आपण 10 शुक्रवार आपण व्रत करायचं. नेहमीप्रमाणे दर शुक्रवारी आपण जशी पूजा मांडतो त्या पद्धतीनं पूजा मांडायची. आणि 11व्या शुक्रवारी उद्यापन म्हणजे 5 सुवासिनी किंवा कुमारिकांना 5 किंवा 7 या संख्येमध्ये आपल्याला त्यांना आमंत्रित करून यथाशक्ती सौभाग्य अलंकार देऊन किंवा ओटीचं सामान देऊन, त्याचबरोबर जेवायला जे तुमच्या घरात अवेलेबल आहे ते तुम्ही देऊन त्यांचा मान सन्मान करायचा आहे. त्याचबरोबर त्यांना व्रतकथेचं एक पुस्तक द्यायचं आहे. आणि ही पूजा मांडून प्रदोष काळातच ही पूजा मांडून आधी आपली पूजा करून घ्यायची, आरती करायची. आणि एक गोष्ट विसरायची नाही, आरती केल्याच्या नंतर नैवेद्यास जो आपण 10 शुक्रवार पूर्ण केलेले हा 11वा पूर्ण झालेला संकल्प पूर्ण झाला म्हणून आपल्याला एक नारळ वाढून घ्यायचा असतो. आणि नारळ वाढून घेतल्याच्या नंतर त्याचा नैवेद्य सर्वांना द्यायचा. जे येणार आहेत आपल्या घरी जेवायला त्यांनाही नारळाचा नैवेद्य द्यायचा आणि आपण घरामध्ये तो पण नैवेद्य घ्यायचा आहे. नारळाचा नैवेद्य अत्यंत महत्त्वाचा आहे आणि नारळ वाढवायला विसरायचं नाही, कारण आपल्या पूजेची सांगता ही नारळ वाढवून करायची असते. त्याचबरोबर आपलं जसं सामर्थ्य आहे, बांगड्या, कोणी टिकलीचे पॉकेट, कोणी मेहंदीचे कोण किंवा कोणी पीस दक्षिणा अशा पद्धतीनं देऊन, कोणी फळं देतं आणि कोणी जेवायला बोलवतं. 5 किंवा 7 कुमारिका किंवा सुवासिनी यांना आपण आमंत्रित करून त्या दिवशी यथाशक्ती भोजन द्यायचे आहे. आणि एक देवीचं पुस्तक त्यांना भेट म्हणून द्यायचं आहे. त्यांनाही आपल्या व्रताचा वोसा द्यायचा असतो. त्याच्यामुळे हे व्रताची सांगता अशा पद्धतीनं करायची. अशाच पद्धतीनं मांडणी करून त्याची पूजा करायची. संध्याकाळी गोडाचा नैवेद्य आवर्जून खिरीचाच करायचा असतो, कारण माता वैभवलक्ष्मीला खिरीचा नैवेद्य अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे
जर तुम्ही 11व्या शुक्रवारी उद्यापन किंवा 21व्या शुक्रवारी उद्यापन करत असाल तर एक अट आहे की तुम्ही नैवेद्यास खिरीचाच नैवेद्य करावा. तांदळाची खीर करावी किंवा मखाण्याची खीर करावी. खिरीचे भरपूर प्रकार आहेत, पण नैवेद्याला खीर आवर्जून करावी. लाल फुलं वाहावीत, मनोभावे पूजा करावी, नारळ वाढवावा आणि नंतर आरती करून सर्वांना प्रसाद द्यावा, नैवेद्य घ्यावा, देवीचा आशीर्वाद घ्यावा. त्या दिवशी एक गोष्ट आवर्जून पाळावी. त्या दिवशी आपण ज्या मुलींना किंवा सौभाग्यवती स्त्रियांना आमंत्रित करणार आहोत त्यांना नावाने कधी बोलू नये, कारण त्या दिवशी त्या देवीच्या रूपामध्ये तुमच्या घरी आलेल्या असतात. त्यामुळे त्यांना देवीच्या भावनेने म्हणजे साक्षात आपल्या घरी माता लक्ष्मीचं आगमन झालेलं आहे, त्यांची पूजा करावी, त्यांना आमंत्रित करून त्यांचा मान सन्मान करावा, अशा भावनेने त्यांचे पूजन करावे. अत्यंत शुभकारी मानून त्यांची यथाशक्ती आपण त्यांचं पूजन करून त्यांचा आशीर्वाद मिळवावा आणि ही गोष्ट आवर्जून लक्षात ठेवावी. हे व्रत अत्यंत फलदायी आहे, जरूर करावं. ही झाली तुमच्यासोबत शेअर केलेली मी वैभव लक्ष्मी मातेच्या उद्यापनाची माहिती. त्याचबरोबर एक सांगेल की खिरीचा नैवेद्य आवर्जून करा. 10 शुक्रवार नाही केला किंवा गोड खडीसाखर जरी मांडली तरी देवीला चालते, पण ज्या दिवशी तुम्ही उद्यापन करणार आहात त्या दिवशी आवर्जून खिरीचाच नैवेद्य देवीस अर्पण करावा. सर्वांना प्रसाद म्हणून खिरीचा नैवेद्य द्यावा, कथा वाचावी, त्याचबरोबर आरती करा. कुटुंबातल्या सर्वांनी आरतीत सहभागी व्हावे, श्रीयंत्र जवळ ठेवावे, देवीची यथाशक्ती पूजा करावी, देवीला नैवेद्य म्हणून खीर अर्पण करावी, सुवासिनींना भोजन द्यावे, कुमारिकांना भोजन द्यावे. भोजन देणे जमत नसेल तर तुम्ही फळच अर्पण करू शकता, त्यासोबत काही दक्षिणा देऊ शकता. ही झाली मनोभावे केलेली पूजा. आणि सगळ्यात शेवटी एक देवीचं स्तवन श्लोक आहे, तो म्हणायचा आहे. आणि हो, दिलेली माहिती थोडी जरी आवडली असेल तर व्हिडिओच्या खाली लाईकचं बटन प्रेस करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. आणि जर तुम्ही वैभव लक्ष्मी मातेचं व्रत कसं करावं याविषयीची माहिती पाहिजे असेल तर तुम्ही चॅनलवरती जा, माझ्या व्हिडिओवरती जा, तिथं जाऊन बघा, तुम्हाला नक्की पूर्ण माहिती मिळेल. श्री स्वामी समर्थ.